गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकांच्या कमतरतेमुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर एक मोठा परिणाम होत आहे। ग्राउंड झिरो रिपोर्ट आपण बघू शकतो। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे। हा सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मीपूर भाग आहे। यात 1 ते 4 असे 4 वर्ग भरतात, परंतु एकच शिक्षक इथे शिक्षण देत आहेत। आणि सिरोंचा तालुक्यात जवळपास 122 जिल्हा परिषद शाळा आहेत, जे 1 ते 4 आणि 1 ते 7 असे शाळा आहेत। आणि गडचिरोली जिल्ह्यातील हा शेवटचा तालुका आहे आणि यात 122 शाळांमध्ये फक्त 135 जे आहेत ते शिक्षक आहेत आणि यातून 9 शिक्षकांचे स्थलांतर जे आहे ते सध्या झाल्यामुळे 123 शिक्षक 122 शाळांमध्ये आपला कर्तव्य बजावत आहेत। म्हणजे प्रत्येक शाळेत एक शिक्षक याप्रमाणे जिल्हा परिषद शाळा आहे आणि 1 ते 4 किंवा 1 ते 7 वर्ग असताना 2-3 शिक्षक मोठ्या शाळेत आणि छोट्या शाळेत एक शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर एक मोठा परिणाम होत आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात अशीच परिस्थिती आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यातील हा जो क्षेत्र आहे, या क्षेत्रात आपण बघू शकतो आपल्यासोबत इथे जे शिक्षण देणारे शिक्षक आहेत। सर, इथे वर्ग कितीपासून कितीपर्यंत आहे? 1 ते 4 पर्यंत आहे। आणि सध्या शिक्षकांची कमतरतेमुळे एक शाळेत एकच शिक्षक आहे आणि गंभीर परिस्थिती आहे, काय म्हणाल? 1 ते 4 वर्ग एक शिक्षक असल्याने वारंवार ट्रेनिंग देतात आणि वारंवार मीटिंगही राहते आणि ऑनलाईन कामासाठी नाही का आम्ही इथं नेटवर्क नसल्यामुळे सिरोंचाला जावं लागते। आणि विद्यार्थ्याचा शैक्षणिक बाबतीत जर विचार केला असेल, विद्यार्थ्याचा इकडे नुकसान होत आहे, तरी इथले शिक्षक बदलून जातात ऑनलाईन बदल्यामुळे आणि येणारे शिक्षक संख्या कमी राहते। सिरोंचा असा एक तालुका आहे, अतिदुर्गम भाग तालुका म्हणून ओळखले जातात। दूरचे शिक्षक इथले यायला तयार नाही आणि विद्यार्थ्याचा नुकसान होत आहे, शैक्षणिक नुकसान। सर, कंत्राटी पद्धतीवर काही भागात शिक्षक नियुक्त करण्यात आले, तर इथे शिक्षक आले नाही का? बरेचसे शिक्षक, कंत्राटी शिक्षक सुद्धा यायला तयार नाही। यांना मानधन 15,000 असल्यामुळे 15,000 आम्हाला जाणं येण्याचा परवडत नाही असं बरेचसे शिक्षकाचा म्हणणे आहे, म्हणून सिरोंचाला यायला तयार नाही। आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत शिक्षक संघटनेकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून सूचना किंवा एक पत्र वगैरे देण्यात आला का? संघटनेच्या मार्फत माननीय गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी यांना निदर्शनात आणून दिलेलं आहे, पत्रही दिले आहेत, तरीसुद्धा शिक्षकांना बदलून जाताना आम्ही माननीय संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन पण देण्यात आले, इथले शिक्षकांना सोडू नका, विद्यार्थ्याचा नुकसान होत आहे। आणि प्रत्येक शाळेत एक शिक्षक असल्याने 1 ते 7 वर्ग काही शाळा आहेत, ते एक शिक्षक सांभाळण्यासाठी त्यांना विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे आणि सिरोंचा तालुक्यामध्ये विद्यार्थ्याचा खूप नुकसान होत आहे आणि तेलुगू भाग असल्यामुळे अजून विद्यार्थ्याचा खूप नुकसान होत आहे। आपण बघू शकतो जिल्हा परिषद शाळेत गडचिरोली जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत असतात, परंतु गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, धानोरा किंवा एटापल्ली, भामरागड, सिरोंचा अशा एक 7-8 तालुक्यांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे एक विद्यार्थ्यांवर खूप मोठा परिणाम होत आहे। आणि सध्या राज्य अधिवेशन सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यातून हा शिक्षण विभागाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट। आणि यावर महाराष्ट्र राज्याकडून कारवाई होणार का किंवा अतिरिक्त शिक्षक पाठवण्यात येणार का? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर विचार करणार का? असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत उद्भवत होत आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।